नमस्कार. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक सोलापूर अध्यक्ष रंगनाथ विश्वनाथ साबंकापूर. आजच्या या कार्यक्रमास व्याख्यानास उपस्थित असलेले सर्व श्रोते मान्यवरांचे मी शिवस्मारक मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. उद्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी याच दिवशी 1674 साली रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. शेकडो वर्षाचा इस्लामी आक्रमणांचा समर्थपणे प्रतिकार करून तळागाळातील सर्व घटकांना 18 पगड जातींना संघटित करून एक हिंदू चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो हे जगाला या दिवशी कळाले. म्हणून या दिवसाला हिंदू साम्राज्य दिन असे म्हणतो. छत्रपती शिवरायांनी केलेल्या लढाया, त्यांचा पराक्रम, बुद्धिचातुर्य, निष्कलंक चरित्र, दूरदृष्टी हे सर्व गुण प्रत्येक हिंदूला अनुकरणीय आहेत. पुढची पिढी शिवरायांसारखी तेजस्वी घडावी यासाठी 1946 साली मंडळाची स्थापना झाली. शिवस्मारकचे भूमिपूजन 1983 साली झाले. शिवस्मारकच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. व्याख्यानमाला आयोजित करणं हे त्यापैकीच एक उपक्रम. आजची ही व्याख्यानमालासुद्धा त्याचाच एक भाग. मंडळाच्या वतीने सूर्यनमस्कार स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा, कबड्डी स्पर्धा याशिवाय अनेक उपक्रम घेतले जातात. आजचे आपले जे वक्ते आहेत त्यांचा थोडक्यात मी परिचय आपणास करून देत आहे. त्यांचे पूर्ण नाव रमेश माधवराव पांडव, मूळचे बीडचे आहेत. त्यानंतर संभाजीनगर येथे त्यांचं वास्तव्य, तिथं स्थायिक झाले. लौकिक शिक्षण ME इंजिनिअरिंग, वॉटर यूज मॅनेजमेंट या विषयामध्ये खासियत, त्यात त्यांनी PhD केले असून विविध विषयांमध्ये सखोल अध्ययन, विषयांची प्रभावी मांडणी हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. मी माननीय श्री रमेशजींना व्याख्यान सुरू करण्यासंबंधी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. शिवस्मारक सोलापूर यांच्या वतीने आयोजित या हिंदू साम्राज्य दिन उत्सव या कार्यक्रमात उपस्थित असलेले माननीय अध्यक्ष महोदय रंगनाथजी आणि कार्यवाह या शिवस्मारकाचे सोलापूरचे गंगाधरजी, या हिंदू साम्राज्य दिन उत्सवानिमित्तानं उपस्थित असणारी सर्व अन्य सुबुद्ध व्याख्याते, लेखक आणि श्रोते मंडळी, या व्याख्यानाचे साधारणपणे मी 6 भाग माझ्या भाषणामध्ये करणार आहे. त्यातला जो पहिला भाग आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जन्माच्या वेळची किंवा जन्माच्या पूर्वीची हिंदुस्थानची स्थिती, माझ्या बोलण्यातला जो दुसरा मुद्दा असणार आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची उक्ती आणि कृती, माझ्या बोलण्यातला तिसरा मुद्दा असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल समकालीन स्वकीय काय म्हणतात. मुद्दा क्रमांक 4 पुढचा, तुलनेने तटस्थ असणारी मंडळी काय म्हणतात. आणि नंतरचा मुद्दा आहे विरोधक मंडळी काय म्हणतात. हिंदुत्ववाद्यांचे विरोधक नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक काय म्हणतात. आणि शेवटचा मुद्दा आहे त्याचे परिणाम काय. आणि त्यामुळे पार्श्वभूमी, स्वतः महाराज, स्वकीय, तटस्थ, परकीय, आणि मग सगळ्यात शेवटी मी त्याचे परिणाम थोडक्यात सांगेन. तत्पूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे जयंती पुण्यतिथी साजरी होत असे. त्या संबंधामध्ये अलीकडच्या काळात समाजामध्ये विविध संशोधकांच्या मध्ये असेल किंवा समाजात पसरलेले समज गैरसमज असतील ते असे आहेत की समाधी कुणी शोधून काढली, शिवजयंती कुणी सुरू केली, वगैरे वगैरे. त्या खोलात आता मी शिरत नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक 1674 ला करून घेतला. त्यावेळेला तो झाला, सगळ्यांची त्याला साथ मिळाली आणि तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजशक सुरू केला, म्हणजे राज्याभिषेक शक सुरू केला, कालगणना सुरू केली. पुढे ती खूप मोठ्या काळभर टिकली नाही, परंतु त्याच शिवराज्याभिषेक दिनाला आपण हिंदू साम्राज्य दिन उत्सव असं म्हणतो. खरं म्हणजे त्याही काळात आणि आत्ताच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे अगदी स्वाभाविकपणानं हिंदूंचं साम्राज्य दिन किंवा असाच होतो त्याचा अर्थ. पण जी गोष्ट खूप स्वाभाविक आहे ती अलीकडच्या काळात पुन्हा पुन्हा ती सिद्ध करावी लागते. जे खूप स्वाभाविक आहे ते अलीकडच्या काळात विरोधक मंडळी आपली त्याच्यातून दाखव कुठं असं म्हणलंय असा होरा घेतात आणि मग आपली ही वैचारिक संघर्षात भाग घेणारी सगळी मंडळी या विषयाच्या संबंधामध्ये तुटून पडली आणि लक्षात असं आलं की आपण म्हणतो त्याही पेक्षा ठसठशीत स्वरूपात सगळे पुरावे आपल्याजवळ आहेत. आपण पहिल्या मुद्द्याच्या थोडा तपशिलाकडे वळूया. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला आणि त्याच विषयी आपण आता बोलतो आहोत. त्यांच्या जीवनातले चित्त थरारक, रणधुरंधर असणारे सगळे प्रसंग, त्याचं वर्णन आता आपण करत नाही, त्या दिवसाचं महत्व आपण सांगतो आहोत. बाकीचं महत्व आहेच, कोणत्याही अर्थानं ते कमी नाही. पण त्यावेळेला राज्याभिषेक याचा अर्थ मी पण राजा आहे, हिंदूंचाही राजा होऊ शकतो, हे जगाला कळणं महत्वाचं होतं. याचं कारण असं की संपूर्ण हिंदुस्थान वरपासून खालपर्यंत, काश्मीर ते कन्याकुमारी, महाराष्ट्रातली कोणतंही टोक घेतलं तिथपासून ते थेट ज्याला वेगळ्या परिभाषेत कच्छ ते कामरूप असं म्हणायची पद्धत आहे. कच्छ गुजरातेत येतं, महाराष्ट्राला लागून आहे. आणि त्यामुळे असं म्हणायची पद्धत आहे. आणि संपूर्ण भूप्रदेशामध्ये अतिशय ठळक स्वरूपामध्ये सगळीकडे हिरवा झेंडाच होता, म्हणजे मुसलमानी राज्य होतं आणि हे इस्लामी राज्यकर्ते होते. किंबहुना त्यांच्या लष्कराला, त्यांच्या फौजेला, त्यांच्या मिलिटरीला इस्लामी लष्कर असंच म्हणायचे. आणि त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानभर पसरलेले ही राज्य
चुकूनही कुठे भगवा झेंडा लागलेला नाही, भगव राज्य नाही. अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अतिशय अतुलनीय पराक्रमानं सगळं उभं केलं आणि संपूर्ण हिंदुस्थानाच्या या हिरव्या पृष्ठभागावर एक 5-6 जिल्ह्यांच्या पुरता असा एक भगवा टिपका निश्चित स्वरूपात दिला. त्याच्या पूर्वीची परिस्थिती लगेच अगदी एका मिनिटात आपण बघूया. इसवी सन 711-12 मोहम्मद बिन कासिम, पुढे 10व्या शतकामध्ये घोरी, पुढे गझनी 12व्या शतकातला, पुन्हा 14व्या शतकात खिलजी पर्यंत आणि मधल्या काळात 13व्या शतकामध्ये बाबर. आणि हे जे 700 पासून ते 1400-1500 पर्यंतचा सगळा काळ आहे, ती 300 वर्ष आणि 500 वर्ष सातत्यानं हिंदुस्थानवर होणारी जी आक्रमणं आहेत, त्या आक्रमणाचं स्वरूप अनेकांच्या लक्षात येऊनही ढोंग करतात. त्या इस्लामी आक्रमणाचं स्वरूप कसं होतं, एका पुस्तकाचा संदर्भ जरूर देईल. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी यांच्यावर 4 खंड लिहिण्यात आले आहेत आणि लेखक आहेत साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास. पहिल्याच खंडामध्ये त्यांनी या आक्रमणाचं जे स्वरूप लिहिलंय त्याचं पान 22 ते 49 इतकं वर्णन आहे. याचं स्वरूप अगदी थोडक्यात सांगायचं, त्यांची ती 20-25 पानं आपण सोडून देऊ. स्त्रिया व मुले यांचे अपहरण आणि विटंबना, मूर्तिभंग, देवालयांचा विध्वंस व अपमान म्हणून मूर्तीचे व देवालयाचे दगड मशिदीच्या पायऱ्या म्हणून उपयोगात आणणे. 3 लुटालूट, जाळपोळ, सामुदायिक धर्मांतर आणि संहार. 4 क्रौर्य. या बाबतीत एक वाक्य मला बोलून टाकायचंय. तुमच्या आणि माझ्या शब्दकोशात, कल्पनेत कितीही विकृत करून शब्द वापरला तरी यांच्या पासंगाला पुरणार नाही, इतकं हे भयानक क्रौर्य आजही दिसतं. काही क्लिप्स आजही फिरताना दिसतात. सरळ लहान मुलं असोत, मोठी माणसं असोत, उलट टांगलेला आणि नरडे चिरणारे व्हिडिओ फिरतात आणि त्यामुळे क्रौर्याला सीमा नाही. 5वं धर्मवेडेपणा. आपण एकमेव सत्य, बाकी सब झूठ. त्याला असहिष्णुता म्हणता येईल. कृतघ्नता, वंचकता आणि असत्य, खोटं बोलणं, कोणत्याही निमित्तानं बोलावणं, मारून टाक. न्यायाचं ढोंग. न्याय नावाचं प्रकरणच नाही, कारण सगळे सारखे नाहीच आहेत. आणि म्हणून न्यायाचं ढोंग करणं हा त्यातला एक 7वा भाग आहे. आणि 8वा भाग आहे विलास, ऐशाराम आणि लंपटपणा. म्हणजे तथाकथित अतिशय सौम्य असणाऱ्या अफजल खानाच्या जनानखान्यामध्ये 3000 स्त्रिया असल्याचे उल्लेख मिळतात. आणि म्हणून हे जे इस्लामी आक्रमणाचं स्वरूप आहे, इकडे मी आपलं लक्ष वेधलं. आणि मग प्रत्यक्ष आणखीन थोडासा इतिहास, कसा प्रारंभ झाला आणि कुठे शेवट झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारताचा व्यापार म्हणून एक पुस्तक लिहिलंय, एन्शंट कॉमर्स इन इंडिया. मला संदर्भ अचानकच मिळाला. सौदी अरेबियातली काबा नावाच्या गावामध्ये मंदिर होतं, त्याची मशीद झाली आहे, त्याचा संदर्भ सापडतो. आणि तिथले जे पुजारी आहेत ते मोहम्मद, जो प्रेषित मानला जातो, त्याचे आजोबा कुरेशी घराण्यातले आहेत. त्याच्याबद्दलचं या पुस्तकातलं मुळातलं वर्णन मी आपल्या समोर ठेवतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जे जागतिक दर्जाचे संशोधक आहेत, त्यांनी काय म्हटलंय ते वाचून दाखवतो. आतापर्यंत हे अरब एकमेकात भांडत होते व काबाच्या मूर्ती समोर नरबळी देण्यात गुंग होते. काबाच्या मूर्तीसमोर नरबळी देण्यात गुंग होते. तसे बघायला गेले तर आपल्या देशबांधवांच्या कल्याणाच्या प्रामाणिक इच्छेपलीकडे एक प्रेषित होण्यासाठी मोहम्मदाकडे काहीच भांडवल नव्हतं. मोहम्मद आपल्या विचारावर पक्का होता
व त्याला जे कळलं होतं ते एक वैश्विक सत्य होतं. याच सत्याला त्यांनी कल्पनेची किनार लावत असं घोषित केलं की जगात फक्त एकच देव आहे आणि त्या देवाचा मोहम्मद हाच एक प्रेषित आहे. मोहम्मदाच्या जन्माच्या वेळची परिस्थिती त्याला स्वतःला प्रेषित म्हणून करायला अनुकूलच होती, घोषित करायला अनुकूल होती. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यावेळेला अरबस्थानात सगळीकडे स्वातंत्र्य भोगत्या जमाती विखुरलेल्या होत्या. या सर्व जमाती कोरेश जमातीला मान देत होते, कारण त्यांचा काबाच्या देवळावरचा भल्याभुऱ्या मार्गाने ठेवलेला ताबा, काबाच्या पुजारी पदाची जबाबदारी परंपरेने हाशेमाईट कुटुंबात होती व ती प्रामुख्याने मोहम्मदाच्या आजोबावर होती. मोहम्मदाचे आजोबा काबाच्या मंदिराचे पुजारी होते. एवढा संदर्भ पुरे आहे. पुढे तिथं काय झालं तुम्ही कुराण वाचू शकता. पुढे त्याच्याबद्दल मी थोडस बोलणार आहे. परंतु तिथपासून जे सुरुवात झाली ती मग अलीकडे सरकत 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 एका डाव्या चळवळीतल्या माणसानं लिहिलेलं आहे की पहिल्या 50-60 वर्षाच्या आत 1/3 जग मुसलमान करून टाकण्यात आलं. भारताच्या सीमेवर जेव्हा ते थडकले तेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं प्रतिकार सुरू झाला. म्हणून डॉक्टर शरद पांडुरंग हेबाळकरांनी लिहिलेलं इस्लामी आक्रमणांचा हिंदू प्रतिरोध, तेही आपण जर वाचलं तर त्याचा सगळा साध्यंत इतिहास मिळेल. हे सगळे परिणाम 7-8 आहेतच, पण त्याचबरोबर तो प्रदेश त्याच्यावरचं राज्य करणं हे घडतं. आजही ते थांबलेलं नाही. हे चाळे चालूच आहेत. आणि हे आमच्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा 26 जानेवारी 1961 रोजी केलेल्या भाषणात, म्हणजे पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळेला केलेल्या भाषणामध्ये, अनावरणाच्या वेळेला केलेल्या भाषणामध्ये यशवंतरावजी चव्हाण असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर भारताचं काय झालं असतं ते सर्व जगाला माहिती आहे. जगाला काय माहिती आहे? मगाशी वाचून दाखवलेले सगळे 7-8 परिणाम. इस्लामीकरण, धर्मांतरण. म्हणून कधी कधी शंका येते की हे इस्लाम म्हणजे काय पॉलिटिकल पार्टी आहे की काय, कोण आहे म्हणायचं की नाही एवढाच फक्त मुद्दा आहे, दुसरं काय करतात. आणि म्हणून पुढे ते म्हणतात पाकिस्तानची सीमा शोधण्याकरता फार लांब जावं लागलं नसतं, कदाचित ती तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचली असती. अगदी घरापर्यंत नाही आली असं कोण म्हणेल? जेव्हा दंगली होतात तेव्हा कळतं की पाकिस्तानची सीमा कुठपर्यंत आली आहे. त्याच्या तपशिलात आता जात नाही, पण जगाला हे माहित आहे. याच्यात सगळं आलं. जगभरातली सगळेच्या सगळे साहित्य या इस्लामी आक्रमणांचं वर्णन करणार आहे. आणि आत्ता बंगालमध्ये या घडीला या महिन्यात घोषणा चालू आहेत, हिंदुस्थान में रहना होगा, अल्लाहू अकबर कहना होगा, चालू आहे. आणि म्हणून आपण ही पार्श्वभूमी लक्षात घेऊ आणि त्याचं स्वरूप लक्षात घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला, त्याचा रंगरूप आपल्याला कळतं. म्हणून ही शिवचरित्राची पार्श्वभूमी काही विशेष नाहीये. पण सध्या काय चाललंय लेखक मंडळींच्या मध्ये, समाजामध्ये, बुद्धिमंतांच्या मध्ये, तथाकथित बुद्धिमंतांच्या मध्ये काय चाललंय? आपण गजाननराव मेहेंदळे आमच्या या पुस्तकाचे सन्माननीय लेखक, त्यांच्या शब्दात आपण बोलू की जे सत्य आहे ते झाकायचा कसा प्रयत्न चाललाय. त्यांच्या शब्दात वाचलं तर जरा जास्त स्पष्ट होईल. अलीकडे काही इतिहासकार सत्य हे इतिहासाचे एकमेव मूलभूत तत्व बाजूला ठेवून इतिहासाचा उपयोग सत्य सांगण्याकरता नव्हे तर सत्य लपविण्याकरता करू लागले आहेत. ब्रिटिशाविरुद्ध लढा देण्यासाठी हिंदू मुसलमानांमध्ये एकजूट असणं आवश्यक आहे अशा समजुतीनं पूर्वी काही भारतीय इतिहासकारांनी इतिहासातील हिंदू मुसलमान संघर्षावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाले. आता अगदी वेगळ्या उद्दिष्टांकरता तोच प्रयत्न अगदी कावेबाजपणे, अधिक सफाईने, किंबहुना अधिक कपटीपणाने केला जात आहे.
पूर्वी इस्लामी राज्यकर्त्यांचे दरबारी इतिहासकार त्या राज्यकर्त्यांनी केलेल्या अत्याचारांची वर्णने प्रौढीने करत असत. आताच्या दरबारी इतिहासकारांच्या मध्ये तेच अत्याचार झाकण्याची चढाओढ लागली आहे. हा काळाचा महिमा आहे. पवित्रे बदलले आहेत, प्रवृत्ती बदललेली नाही. या तथाकथित इतिहासकारापैकी काही जण स्वतःला मार्क्सवादी म्हणवतात, पण त्यांचा मार्क्सवाद हा जातीयवाद झाकण्याकरता घेतलेला बुरखा आहे. कित्येक जण त्यांच्या दडपणामुळे आणि काही जण प्रौढत्वातही जपलेल्या निरागसपणामुळे या दांभिक इतिहासकारांचे अनुकरण करतात. उदाहरण 2 वाचू. कसं दांभिक अनुकरण करतात? मोहम्मद घोरीनं भारतात नेमलेला त्याचा प्रतिनिधी कुतुबुद्दीन ऐबक याने घोरीच्या हुकमावरून दिल्लीत, ज्याच्यापैकी प्रत्येकावर 20 लाख दहलीवाल खर्च झाले होते, अशा 27 मंदिरांची सामग्री वापरून एक भव्य मशीद बांधली. तसे फारसी शिलालेख तिच्यावर आहेत. कुतुब मिनाराच्या जवळच ती आता पडीक अवस्थेत आहे. तिथे हिंदू मंदिरातील मूर्ती व इतर अवशेष अद्यापही आढळतात. मी पाहून आलोय. पण मोहम्मद हबीब आणि खलीक अहमद निझामी या अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील प्रोफेसरांनी संपादित केलेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या विद्यमाने प्रकाशित झालेल्या अ कॉम्प्रेहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया व्हॉल्यूम 5 दिल्ली सल्तनत या 1200 पृष्ठांच्या ग्रंथात या प्रसंगाचा उल्लेखही नाही. दुसरं उदाहरण, अल्लाउद्दीन खिलजीने 1303 मध्ये चित्तोडचा किल्ला घेतला, तेव्हा त्याच्याबरोबर अमीर खुसरवनं त्याच्या खजाइनुल फुतुह म्हणजे विजयांचे खजिने या आपल्या फारसी गद्य ग्रंथात लिहून ठेवला आहे की अल्लाउद्दीनने किल्ल्यात प्रवेश केल्यावर हुकूम दिला की हिंदू जिथे सापडेल तिथे त्याला कापून काढा, व त्या हुकुमानुसार एका दिवसात 3000 नरकातील मूर्ख कापून काढण्यात आले. इथे मला स्टेटमेंट करायचंय. तिथे त्यांनी हिंदूची डेफिनेशन नाही विचारली, हिंदू कोणास म्हणावे. त्यांना कसं कळतं की हे हिंदू आहेत? एका झटक्यात कसं कळतं की हे हिंदू आहेत? आमच्यातल्या हिंदू माणसांना मात्र कळत नाही आपण हिंदू आहोत. आहे की नाही आश्चर्य? पण याच्यासाठीच तर हिंदू साम्राज्य दिन उत्सव करायचा आहे, त्यांच्या लक्षात यावं म्हणून. अमीर खुसरोच्या दृष्टीने आणि या विचारसरणीच्या इतरही अनेकांच्या दृष्टीने हिंदूंना मुसलमान होण्याची अक्कल नाही, म्हणून हे नरकातील मूर्ख आहेत. आणि नरकातील का? तर सर्व काफिर म्हणजे मुसलमानेतर नरकात जाणार आहेत असे कुराणात सांगितले आहे. म्हणून माझ्याकडे कुराण आहे, तो पुढे मी थोडासा मुद्दा चर्चेला घेणार आहे. पण कुराणाची स्पष्ट आज्ञा हे त्याचं कारण आहे. त्याला ते धर्म मानतात. अल्लाउद्दीनचा हुकूम काय होता हे सांगताना मात्र खुसरवनं हिंदू असाच शब्द वापरला आहे, पण वर उल्लेख केलेल्या दिल्ली सल्तनत या ग्रंथातील अलाउद्दीन खिलजी विषयीचा विभाग लिहिणारे आता दुसरेच, आता विद्यापीठातले नाहीत, हिंदू आहेत. नावावरून वाटते तसं. प्रोफेसर बनारसी प्रसाद सक्सेना यांनी मात्र खुसरू सेज दॅट द सुल्तान इन हिज रॅथ ऑर्डर्ड 3000 मुकद्दम्स टू बी पुट टू डेथ असं धादांत खोटं विधान केलं आहे. आणि म्हणून पुढच्या काळातला तैमूरलंग असेल, चंगीज खान असेल, यांच्या काळात काय काय झालं असेल हे सांगण्याची फारशी आवश्यकता नाही. परंतु जे कोणी असं सत्य लपवितात, असत्य सांगतात, त्यांचा डिंडिम सध्या वाचताना दिसतो. वृत्तपत्र, मीडिया बऱ्याच अंशी त्यांच्या ताब्यात असल्यामुळे. परंतु जे त्यांच्या विरोधात आहेत त्यांना काय म्हणतात? ते कॉलोनियल, कम्युनल हे त्यांचे शब्द आहेत. एवढंच नव्हे, या मुद्द्याचा शेवट करूया. NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी इयत्ता 12वी करता तयार केलेल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील इवन व्हेन द टेम्पल्स वेर डिस्ट्रॉइड ड्युरिंग वॉर ग्रँट्स वेर लेटर इश्यूड फॉर देअर रिपेअर ॲज वी नो फ्रॉम द रेन ऑफ शाहजहान अँड औरंगजेब या विधानाचा आधार काय असा प्रश्न शिवांक वर्मा यांनी विचारला. त्यांना काय उत्तर मिळालं? द इन्फॉर्मेशन इज नॉट अवेलेबल इन द फाइल्स ऑफ डिपार्टमेंट असे उत्तर त्यांना NCERT कडून देण्यात आलं. कसे असणार?
पाठ्यपुस्तकातील विधान निराधार आहे किंबहुना धादांत खोट आहे. आणि म्हणून इथे एका मुद्द्याची थोडीशी 1-2 मिनिटं चर्चा केली पाहिजे की नजीकच्या भविष्यात कुराणाचाही अभ्यास करावा लागेल. इथे फक्त एक संदर्भ देतो. शेषराव मोरे यांनी त्याचा अभ्यास केलाय, स्वतः गजानन मेंदळेंनी केला आहे आणि या सगळ्या मंडळींनी काय लिहून ठेवलंय ते स्पष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ जर वाचला तर मग इस्लाम म्हणजे काय वगैरे वगैरे. आमचे श्रीरंग गोडबोले आहेत, त्यांनीही लिहिलेलं जिहाद नावाचं पुस्तक आहे, ते आपण मुळातून वाचायला हरकत नाही, पण त्याचा तपशील फार सांगावा लागणार नाही. 1-2 घटना पुढेच आहेत. अशा लक्षावधी करोडो घटना असल्या तरी 1-2 घटना सांगितल्या की पुरतं. संवेदनाशील, बुद्धिमान, राष्ट्रीयत्वानी भारलेला कोणी मनुष्य असेल तर त्याला हे पटकन कळतं. ज्यांना ढोंगच करायचंय, त्यांना कळूनच घ्यायचं नाही, ते असे मग हिंदूंची व्याख्याच काय वगैरे 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 असं म्हणतात. आपल्याजवळ आहे तसं म्हणायला सगळं, पण त्याला ते पटेलच असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलं आहे आणि त्या हिंदू कोड बिलामध्ये पारंपरिक दृष्टीने बौद्ध, जैन, सिख, लिंगायत या सगळ्यांना समाविष्ट केलंय. ज्या जातींना कुठला धर्म सांगता येत नाही त्याही जातींना याच्यात समाविष्ट केलंय. आणि शिवाय पुन्हा सांगितलंय की कोण नाहीत, कुणासाठी हे कोड बिल नाही. त्याच्यात पारसी, मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी हे सोडून बाकीचे. आणि त्यामुळे इतकं स्पष्ट आहे सगळं. आणि त्याच हिंदू कोड बिलात ज्यांचा ज्यांचा समावेश आहे त्यांचंच आम्ही संघटन करू इच्छितो, कारण त्यांच्यावरच हा आक्रमणाचा घाला परंपरागत पद्धतीनं पडलेला आहे. याच्यातून कोणताही पंथ, कोणताही धर्म थांबलेला नाही, सुटलेला नाही. तुम्ही त्याला काही म्हणा, पंथ म्हणा, उपासना म्हणा, धर्म म्हणा, काय त्याची आपापली आवड आहे, पण आम्ही सगळे हिंदू आहोत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे सगळेच्या सगळे धर्म हे हिंदू धर्म आहेत, भारतात उत्पन्न झालेले. कारण हिंदू हा शब्दच मुळात भौगोलिक आहे, सांस्कृतिक आहे. हिंदुस्थान असंच यापूर्वीचे शेकडो सगळ्या विचारसरणीतले, राजकीय विचारसरणीतले सगळे पुढारी हिंदुस्थान असाच शब्द प्रयोग करत आलेले आहेत. एवढंच नव्हे तर बहिष्कृत भारताच्या 12 डिसेंबर 1928च्या अंकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट स्वरूपात हे हिंदू राष्ट्र आहे, हे पुरेसं विदित आहे, मशहूर आहे, असा त्यांचा शब्द आहे, हे स्पष्ट केलंय. आणि त्यामुळे त्याच्यात कुठे हिचकिचाहट बाळगायचं काही कारण नाही. आपण पुढे चलूया. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पार्श्वभूमीचा काळ आहे, इथपासून आपण पुढे सरकलं तर लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. त्याला आम्ही हिंदू साम्राज्य दिन उत्सव असं म्हणतो आहोत. मुद्दा क्रमांक 2 कडे वळूया. महाराजांची उक्ती आणि कृती, 4-5 ठळक गोष्टी घेतल्या तरी पुऱ्या आहेत. महाराजांची उक्ती आणि कृती कशी आहे? पहिली गोष्ट त्यांची मुद्रा. ही मुद्रा संस्कृतात आहे. त्यांच्या पूजनीय पिताजींची ही फारसी भाषेत होती. इथेच आपल्याला बदल झालेला ठळक लक्षात येईल. ती मुद्रा आजही सगळीकडे मिरवली जाते, सगळ्याकडे बोर्डावर असते. आजही काही लोक त्याचे शिक्के करतात. ती संस्कृतात आहे हे बिचाऱ्यांना माहिती असतं की नाही माहित नाही, परंतु ती मुद्रा छातीवर बाळगण्यात अभिमान बाळगणारे लक्षावधी करोडो तरुण आहेत. ती संस्कृतात आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी कालगणना तर सुरू केलीच, पण त्याचबरोबर त्या संबंधीचा जो कालगणनेचा जो ग्रंथ असतो तो ग्रंथ सुद्धा लिहून घेतला. हे फार फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या पंचांग दुरुस्ती, पंचांग शुद्धी, पंचांग लिखाण, हे पंच अंग कालगणनेचे हे महाराजांनी करवून घेतलेत. आणि म्हणून जेव्हा केव्हा एखादा कारकून पत्र लिहितो, मी एका संस्थेत डायरेक्टर आहे, तेव्हा त्याच्यावर माझी सही असते, लिहितो तो. आणि त्यामुळे हे तर स्पष्ट आहे. नाही तर उद्या कुणी असं म्हणायला कमी नाही करायचं की ते त्यांनी नाही लिहिलं, त्याच्या कारकुनाने लिहिलंय, मंत्र्यांनी लिहिलंय, त्यांनी नाही लिहिलं, असंही तोंड उचकायला लोक कमी करायचे नाहीत. म्हणून मुद्दाम स्पष्टीकरण दिलं. कारण लोकांचा कुतर्क कोणत्या प्रमाणात चालतो याला काही सीमा नाही. असे कुतर्क तीर्थ भरपूर आहेत या देशात.
महाराष्ट्रात तर पीकच आहे. आणि म्हणून महाराजांनी मुद्रा संस्कृतमध्ये केली. नंतर राजव्यवहार कोश जो आहे तो राजव्यवहार कोश लिहून घेतला आणि त्यावेळेला राजकोशामध्ये राजव्यवहार कोश याच्यामध्ये जी आज्ञा आहे ती आज्ञा आपण लक्षात घेतली पाहिजे. यवनांनी दीर्घकाळ उद्ध्वस्त केलेले शोणाचलपतीचे निवासस्थान त्याने म्हणजे रघुनाथ नारायण हनुमंते याने विधीपूर्वक प्रतिष्ठापित करून श्री मुण्ण वृद्धगिरी व रुक्म सभाधिप याचे पूजोत्सव सुरू केले. भूतलावरून म्लेच्छांचा पूर्ण उच्छेद केल्यावर शिवछत्रपतींनी यवनांच्या भाषेने लोपून गेलेल्या राजव्यवहार सरणीचा विबुध भाषेत प्रचार करण्याकरिता रघुनाथ पंडिताची नियुक्ती केली. राजव्यवहार कोश हे फारसी तुर्की शब्द काढून टाकण्याच्या संबंधात आहे. त्यातला एक फार छान मला रेफरन्स मिळाला. काय आहे या राजव्यवहार कोशामध्ये ते मला मिळालं म्हणून मुद्दाम हे राजव्यवहार कोश आपल्याला दाखवतो. आपण काही जरूर पुस्तकं आपल्या संग्रही ठेवली पाहिजेत. मजेशीर आहे. खासदार स्वश्वधर चाबुक स्वारोश्व शिक्षक हमरू नामा तु पर्यायी शाहती रस्तु जांगिक. मराठीत काय? खासदार म्हणजे कोण आहे? खासदार जो अश्वधर, चाबुक स्वार तो अश्व शिक्षक, हमरू नामे जो पर्यायी, तसा शाहतीर जो जांगिक. थोडक्यामध्ये संस्कृतातही लिहिलंय आणि त्याचबरोबर त्याचं मराठीत भाषांतर समश्लोकी मराठी पण त्याच्यात उपलब्ध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा हा जो राजव्यवहार कोश आहे याच्यात अधिकात अधिक आपले प्रचलित असणारे शब्द यावेत असा त्याच्यात प्रयत्न आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. पुढे राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक हिंदू लोक सोडून बाकीच्या कोणामुळे नसतो. राज्याभिषेक आपल्या पद्धतीने करून घेतला. एकानं हाऊस नाही भागितली एकाची. दुसरा निश्चलपुरी आले, गागा भट निश्चलपुरी, दोघंच्या दोघे राज्याभिषेक दोघांनी केला. आणि म्हणून राज्याभिषेक ही भारतीय पद्धती. अष्टप्रधान मंडळ जी प्राचीन आहे ती पुन्हा आणलेली आहे. अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती आहे. त्याचं छान वर्णन बाळशास्त्री हरदासाने केलंय. आपण ते मुळातून त्यांच्या त्या 4 खंडामध्ये वाचा. आपण त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे वळूया. झेंडा भगवा आहे त्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला. कोणत्याही प्रकारचे रंग त्यात मिसळलेले नाहीत. भगवा म्हणजे भगवा. आणि म्हणून राज्याभिषेक असो, भगवा रंग असो, अष्टप्रधान मंडळ असो, पंचांग शुद्धी असो किंवा त्याच्या पलीकडे जाऊन त्याची मुद्रा असो, हे तर ठळक ठळक बदल आहेत. पण त्याच्याही पेक्षा आणखी महत्वाचे बदल जे खोलवर चिंतकांनी केले पाहिजेत विचार, हे प्रथमदर्शनी आहेत, हे आविष्कार आहेत. ते म्हणजे त्यांनी शर्यतचा कायदा नाकारला. सगळ्यात महत्वाचं, संपूर्ण हिंदुस्थानात त्या कायद्यानं शिक्षा अथवा बक्षिसी होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शर्यतचा कायदा नाकारला आणि आपला जो कायदा आहे त्याप्रमाणे तिची काही वेगळी रचना बसवली. हे माझ्या आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. मगाशी म्हणलं तसं मंदिरं उद्ध्वस्त करायची, त्यातलं काही उदाहरणं खूप महत्वाची आहेत, ती वाचून दाखवतो. गोव्यात दिवाडी बेटात सप्तकोटेश्वराचं मंदिर होतं. इस्लामी राज्यकर्त्याने ते पाडलं. पुढे विजयनगरच्या एका मंत्र्याने तिथं पुन्हा मंदिर बांधलं. 1540 मध्ये पोर्तुगीजांनी पाडलं. हिंदूंनी तिथली पिंड पळवून तेव्हाच्या गोव्याबाहेर नार्वे नावाच्या गावी नेली आणि तिथं छोटं मंदिर बांधलं. शिवाजी महाराजांच्या काळात ते पडीक अवस्थेत असावे. महाराजांनी 1668 मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला किंवा तिथे नवीन मंदिर बांधलं, त्याचा तिथे शिलालेख आहे. शिवाय निश्चलपुरीच्या सांगण्यावरून महाराजांचा जो दुसरा राज्याभिषेक झाला त्याची हकीकत ज्या ग्रंथात दिली आहे त्या शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथातही त्या प्रसंगाचा उल्लेख आहे. पुढे त्याचं जे वर्णन आहे की जिंजीच्या किल्ल्याची दुरुस्ती केल्यानंतर रामराजाला म्हणजे राजारामाला त्या ठिकाणचा राजा म्हणून नेमल्यानंतर स्वतः शिवाजी राजा थिरुवन्नमलईला गेला. तो शिवाचा भक्त होता. हे इथे लक्षात ठेवलं पाहिजे की मुसलमानांनी थिरुवन्नमलई येथील शिवाचं देऊळ आणि समोत्तीर पेरुमलाचे म्हणजे विष्णूचे देऊळ पाडून मशिदीमध्ये रूपांतर केले होते. शिवाजीने ह्या 2 मशिदी पाडून टाकल्या. तिथे शिवाच्या देवळाची पुन्हा प्रतिष्ठापना केली आणि नायकांनी बांधलेल्या 1000 खांबाच्या मंडपाभोवती समोत्तीर पेरुमलाच्या उद्ध्वस्त देवळातील विटांनी एक जिना बांधला. शिवलिंगाच्या प्रतिष्ठापनेकरता त्यानं या मंडपात 1,00,000 गायी गोळा केल्या आणि प्रतिष्ठापनेचा समारंभ केला. टेकडीवरील कार्तिक दीपम नावाचा उत्सवही त्यांनी सुरू केला.
यातला काही भाग अतिशयोक्त असू शकतो, काही भाग त्यातला आणखीन लिहिलेला असू शकतो, पण एक गोष्ट नक्की की जिथे जिथे इस्लामी आक्रमणाने परिवर्तन केलं होतं, बदल केले होते, ते दुरुस्त करण्याचं काम शिवाजी महाराज करतायत हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हा हिंदू साम्राज्य दिनोत्सव आहे. पुढे मग आपण हे लक्षात घेऊया की हे जे तथाकथित तटस्थ लोक आहेत यांच्या संबंधात काय म्हणणं आहे. ह्या जे तटस्थ लोक आहेत, या तटस्थ लोकांनी जे म्हटलेलं आहे तेही आपण जवळून अभ्यासलं पाहिजे. आणि ते म्हणजे आपण हे लक्षात घेऊ की कुणी फ्रेन नावाचा आला इंग्रजी अधिकारी, कुणी जॉन फ्रायर नावाचा आला, असे अनेक आहेत त्यावेळेला. मग रेव्हिंग्टन आला, बरेच लोक आहेत. राज्याभिषेकाच्या वेळेलाही काही माणसं हजर होती. या सगळ्यांनी आपापल्या कथेमध्ये लिहून ठेवलंय आणि त्याच्यापैकी एकानं तसं स्पष्टपणानं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याबद्दल म्हटलंय जनरल ऑफ हिंदू फोर्सेस. लोकांना कळतं हा फोर्स कुणाचा आहे. जनरल ऑफ हिंदू फोर्सेस असं म्हटलंय. आणि इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीतील डॉक्टर जॉन फ्रायर 1675 मध्ये मुंबईहून जुन्नरला गेला. त्याला काय दिसलं त्याचं वर्णन लिहून ठेवलंय. कल्याणमध्ये पुष्कळ मशिदी आहेत, तिथल्या मुलांना पूर्वी लठ्ठ वेतन मिळत असे. शिवाजी हिंदू असल्यामुळे त्याने त्या पाडूनच टाकल्या असत्या, पण त्याऐवजी त्याने त्या बांधणाराचा हेतू डावलून त्या मशिदीचे, विशेषतः शहरातील मशिदींचे धान्याच्या कोठारामध्ये रूपांतर केले, असं फ्रायरने त्याच्या प्रवासाच्या वृत्तांतात म्हटलंय. हे झालं तथाकथित विरोधकांचं म्हणणं, क्षमा करा तटस्थांचं म्हणणं. विरोधकांचं म्हणणं तेही आपण पाहूया. त्याच्यामध्ये एक उल्लेख छान आहे, तो शिवभारतातला आहे. कल्याण आणि भिवंडी सुद्धा घेऊन तू यवनांच्या मशिदी पाडल्यास, त्यांचे सर्वस्व हरण करून तू ज्यांची विटंबना केलीस ते यवनरूपी सर्प अद्याप तुझ्यावर रागावलेले आहेत. तू आपल्या बळाचा विचार न करता यवनाचार्यांना म्हणजे मुसलमान धर्मगुरूंना कैद करून निर्भयपणे अविद्यांचा म्हणजे मुसलमानांचा त्यांच्या धर्माचा मार्ग अडवलेला आहेस. हे महत्वाचं आहे. आरोप आहेत शिवाजी महाराजांवर हे सगळे. आणि म्हणून शिवाजी महाराजांवरचा आरोप त्यांनी करणं याच्यात सगळं काही आलं. त्यामुळे विरोधक जरा थोडेसे आपण खरं बोलते तसं आपल्या विरोधकांना वाटतं तर हरकत नाही, त्यांचे पुरावे घ्या. त्यामुळे त्यांनी आणखीन पुढे त्याचा विस्तार चांगला केलाय. त्याचाच पुढे आहे की अफजल खान जेव्हा आला तेव्हा त्यानं जे पाठवलेली पत्र आहेत त्याची पत्र उपलब्ध आहेत. त्या पत्रातही आरोप हाच आहे की तू आमच्या इस्लामच्या प्रसाराचा मार्ग अडवतो आहेस. त्यामुळे हिंदू साम्राज्य दिन उत्सव म्हणजे काय, तर पाकिस्तानची सीमा इथपर्यंत येऊ द्यायची नाही म्हणजे काय, याचे अर्थ आम्हाला स्पष्ट आहेत. आणि अफजल खानाचा आरोप असा आहे, त्यावेळेचा दुरुल्ला नावाचा त्याचा एक कोणी इतिहास लेखक आहे, त्यांनी म्हटलंय की तू आमच्या इस्लामचा प्रचार अडवतो आहेस. अडवायचं नाही तर काय करायचं, दुसरं काय करत असतात. ऍट एनी कॉस्ट हे सगळं थांबलं पाहिजे. असाच हिंदू साम्राज्य दिन उत्सवाचा अर्थ आहे. हे पुढे झाल्याचं आपल्या लक्षात येईल. मग अशा प्रकारच्या मशिदींना इनाम दिले, मशिदी बांधल्या, या संबंधात लगेच 2 मिनिटात आपण सांगून टाकूया. नवीन इनाम कुणाला दिले नाहीत. काही ठिकाणचे जुने इनाम चालू ठेवले, काही लोकांचे बंदही केले. रायगडावरची मशीद तर बिलकुल बांधली नाही, कारण रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर काही काल मुसलमानांच्या ताब्यात होता. त्यावेळेला ती बांधली असण्याची शक्यता आहे, पण तिथे रायगडावर मशीद कशी बांधतील, शक्यच नाही, पुरावाही नाही, अगदी अलीकडच्या भाषेत बोलायचं तर. आणि म्हणून त्या संबंधामध्ये इनाम दिली वगैरे वगैरे प्रचार केला जातो. त्या संबंधीचं एक प्रकरण आपण वाचूया अगदी थोडक्यात. काही मोजक्या मशिदींची पूर्वीपासून चालत आलेली इनामे त्यांनी पुढे चालू ठेवल्याची उदाहरणे आहेत, पण त्याला एक अपवाद आहे. इंदापूर येथील एक मशिदीच्या 2 सेवेकरांनी पूर्वीपासून चालत आलेली इनामे महाराजांच्या कारकिर्दीत चालली नाहीत. आमची इनामे शिवाजी भोसल्याच्या कारकिर्दीत चालली नाहीत, ती आता चालू ठेवावीत असे अर्ज 1663 मध्ये त्या सेवेकरांनी मुघल जहागीरदाराकडे केलं होतं. त्यांची विनंती मान्य करून इनाम चालू ठेवण्याची अशी पत्र त्यांना दिली.
महाराजांनी हिंदू साधू संतांना इनामे दिली, पण त्यांनी कोणा मुसलमान व्यक्तीला नवीन इनाम करून दिल्याचं एकही उदाहरण नाही, असं मेहेंदळे सांगतात. आणि म्हणून महाराजांनी रायगडावर मशीद बांधली असा खोटा प्रचार अलीकडे केला जातो. महाराजांनी कुठेही कधी मशीद बांधल्याचा काही पुरावा नाही. 1689 पासून पुढे काही वर्ष रायगड मुघलांच्या आणि नंतर सिद्धीच्या ताब्यात होता, तेव्हा ती मशीद बांधली गेली असण्याची शक्यता आहे. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. स्वकीय काय म्हणतात ते कळलं, तटस्थ काय म्हणतात ते कळलं, विरोधक काय म्हणतात ते कळलं. आता वारसदार काय म्हणतात इकडे आपण लक्ष वळवूया. आणि म्हणून वारसदारांनी स्पष्टपणाने म्हटलंय, छत्रपती संभाजी महाराजांचं म्हणणं 2 ठिकाणी स्पष्ट आहे, तसं 3 ठिकाणी आहे, पण त्यातले 2 महत्वाचे आहेत. तिसरंही महत्वाचं आहे, तेही सांगतो लगेच, ठसठशीत आहे. संभाजी महाराजांनी आपल्या एका संस्कृत दानपत्रात शिवाजी महाराजांची प्रशंसा करताना लावलेल्या विशेषणांच्या मध्ये यवनारंभ गृहीत म्लेंछ क्षय दीक्षा, म्हणजे म्लेंछांचा नाश करण्याची दीक्षा यवनाच्या आरंभी घेतलेला, असं विश्लेषण केलंय. एवढंच नाही तर पुढे चालून संभाजी महाराजांनी जयसिंहाचे पुत्र रामसिंह यांना जे पत्र लिहिलं, त्या पत्रात अतिशय ठळकपणानं उल्लेख आहे. काय पत्र लिहिलंय? सध्या यवनाधपास म्हणजे औरंगजेबास सर्व हिंदू सत्वशून्य व स्वधर्महीन झाले आहेत असे वाटत आहे. आम्ही धर्मपालन व प्रजापालन या विषयाच्या आमच्या राजधर्मास सारखे होऊ शकत नाही. आमचा राजधर्म इन्व्हर्टेड कॉमास या दुष्ट यवनाधिपाविरुद्ध युद्ध करण्याकरता आम्ही स्वतःचा खजिना, देश, किल्ले सर्व काही पणाला लावण्यास तयार आहोत. आता या यवनाधपाला कारागृहात टाकून श्रींची स्थापना करण्याची व सर्व धर्मकृत्यांचे प्रवर्तन करण्याची वेळ आली आहे. हे लवकरच करण्याचा आमचा निश्चय आहे. तुम्ही यवनांचा उच्छेद करण्याकरता हिंमत धरली तर काय होऊ शकणार नाही, तरीही तुम्ही स्वधर्म त्याग करून स्वस्थ राहता याचं आम्हाला आश्चर्य वाटतं, रामसिंहाला म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर संभाजी महाराजांचा जो शिलालेख आहे 22 मार्च 1688 त्याच्यामध्ये आता हे हिंदू राज्य झाल्यापासून भाडे घेऊ लागले, त्यामुळे सरकारी उत्पन्नात घट झाली, म्हणून भाडे घेऊ नये ही विनंती धर्माजी नागनाथाने मान्य केली. ही सर्व हकीकत त्या मराठी शिलालेखात आहे. जयसिंगराव पवारांनी संभाजी महाराजांवरचं जे पुस्तक लिहिलंय त्यातल्या शेवटच्या परिच्छेदामध्ये हा शिलालेख जशाला तसा दिलेला आहे. एका सामान्य व्यापारालाही हे आता हिंदू राज्य जाहले याची जाणीव झाली होती, हा त्यातील महत्वाचा मुद्दा आहे. आणखीन 2 उदाहरणं जाहीरपणाने सांगणार आहे. महाराज गेले, संभाजी महाराजांचंही निधन झालं, औरंगजेबानं अतिशय हाल करून मारलं. रामराजांच्याकडे सूत्र आली, रायगड नाही आला, सूत्र आली. 22 वर्षाचे आहेत, जिंजीमध्ये आहेत, रायगड ताब्यात नाही. आता दिल्लीत काय चाललंय? कुणीतरी एक परकीय हल्ला करणार असं त्यावेळच्या दिल्लीच्या बादशहाला पत्र आलं. ते पत्र राजाराम महाराजांचा जो वकील दिल्लीत आहे त्याला बोलावून त्या बादशहानं दाखवलं. आमचे जे फाळके साहेब आहेत शिवशंभू विचार दर्शनाचे, ते फार छान सांगतात, आपण जरूर त्यांचं व्याख्यान ऐका. त्याला तो बादशाह विचारतोय की आता तुमचं कसं होईल? तो तर यायला लागला. तर आपला वकील सुद्धा त्याच ताठपणानं त्यांना म्हणाला, तुमचं कसं होईल ते बघा, आमचं आम्ही पाहून घेऊ, पुढं बोला. आणि मग तो बादशाह आपल्या वकिलाला सांगतो की तो म्हणतो, तो आक्रमक, की दिल्लीच्या वरचा भाग माझा, दिल्लीचा खालचा भाग तुझा. आणि हे वृत्त त्या वकिलाने राजाराम महाराजांना कळवलं. राजाराम महाराजांचं पत्र आहे आपल्या वकिलाला, त्यांना सांगा खालचं वरचं, दिल्लीच्या वरचं आणि दिल्लीच्या खालचं सगळंच्या सगळं साम्राज्य आमचं आहे, मालक आम्ही आहोत, तुम्ही नाही. त्यामुळे वाटण्या बिटण्या करायची काही भानगड करू नका. संपूर्ण हिंदुस्थान डोळ्यासमोर राजाराम महाराजांच्या आहे. कुठून आलं? अतिशय स्पष्ट गोष्ट आहे. आणि म्हणून संपूर्ण हिंदुस्थान आमच्या डोळ्यासमोर आहे.
राजाराम महाराजांनी त्याला दिल्लीच्याही पलीकडे सरकायला सांगितलंय, जवळ स्वतःच्या ताब्यात रायगड नसताना सुद्धा. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र एकोजी राजांना म्हणजे सावत्र भावाला लिहिलंय. त्याच्यात त्यांनी लिहिलंय की तुझ्या सैन्यामध्ये तुर्क आहेत आणि तुला तर माहिती आहे तुर्कांचं आणि माझं काय नातं आहे. तुझ्या राज्यामध्ये सैन्यामध्ये तुर्क असताना तुला जय कसा काय मिळणार, तुला यश मिळू शकत नाही, हे महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे पुरावे आपल्या जवळ आहेत आणि म्हणून शिवशाहीच्या या परंपरेमध्ये राजर्षी शाहू महाराजांपर्यंत आपण येऊ. राजर्षी शाहू महाराजांनी दिल्लीमध्ये त्या कुठला इंग्लंडचा एक राजाचा मुलगा आलता त्याच्या भेटीला गेले होते, तिथं काही दरबार भरले होते, त्याच्या रोचक कथा केव्हा तरी पुन्हा. पण जिथे उतरले होते त्या दिशेला जे लावलेले बाण होते आणि पाट्या होत्या त्याच्यात स्वतःला हिंदू पदपाद शहा असं म्हणवून घेतलंय. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, राजर्षी शाहू आणि पुढचा आणखीन एक संदर्भ मला द्यायचा आहे. त्याच्यातून उत्पन्न झाले जे सरदार दरकदार जे पुढे चालून राजे झाले त्यातलं एक घराणं बडोद्याचं आहे, ते गायकवाडांचं घराणं आहे. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, माहिती असेल अनेकांना, पण तरी मला इथे त्याचा पुनरुच्चार करायचा आहे. स्वामी विवेकानंद शिकागोत गेले, तिथे त्यांचं भाषण झालं, जगाला जिंकलं वगैरे वगैरे. अजून तिथे ती पार्टी आहे, मी बघून आलो, त्या हॉलमध्ये मी 2दा गेलोय. त्याच्यानंतर 40 वर्षांनी शिकागोत पुन्हा सर्वधर्म परिषद झाली आणि त्या सर्व धर्म परिषदेचे अध्यक्ष होते श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज. एवढंच नव्हे तर हिंदू धर्म या विषयावर या अध्यक्ष महोदयांचं भाषण झालं, ते भाषण माझ्याजवळ आहे. नुसती परंपरा नाही, त्यांचे सरदार दरकदार त्यांना माहिती आहे काय येते. 90-92च्या दरम्यानचा कोल्हापूरच्या संस्थानाबद्दलचा एक थिसिस एमफिल ज्या विषयावर आहे ती मी एमफिल विद्यापीठातून मिळवली आहे. कसं घडलं हे? कोल्हापूर असो, सातारा असो, बडोदा असो, सगळीकडचे सगळे सर्वार्थानं वारसदार हे आपली ही परंपरा नीट ओळखून आहेत. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून याच बरोबर एक छोटस उदाहरण दे. शिवकल्याण राजा असं पण म्हटलं जातं. कल्याणकारी राज्य आहे, प्रतिपच्चंद्र रेखेव असं जरी असलं तरी सुद्धा हे मुद्रा भद्राय राजते कल्याणासाठी आहे. आणि म्हणून या समाजातला अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य, संस्कार सगळ्या गोष्टींची व्यवस्था लावणारा हा राजा म्हणजे हे राज्य म्हणजे हिंदू साम्राज्य आहे. पन्हाळगडावरचं टाकं आपण जरूर पहा, विहीर आहे तिथे. आणि आता तर तिथे त्या टोकावरून खालच्या बाजूला पाणी आणून शेती होते. म्हणून 360 गडकोट किल्ल्यांवरची सगळी पाण्याची टाकी, एवढं एक उदाहरण पुरेसं आहे. बाकी मग गाढवाचा नांगर त्याच्याऐवजी तिथे सोन्याचा नांगर फिरवला, याच्यासारखी तर हृदयंगम घटनाच नाही. जिथे दरवाजे लावून घेतले जात होते तर ते दरवाजे किलकिले करून लोकांनी बघायला सुरुवात केली नसेल का? कोण हा राजा, कोण हा राजा? शिवकल्याण राजा. म्हणून नांगर, फाळ सोन्याचा, बियाणं, कर्ज, पाणी हे सगळं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. कारण इस्लामी आक्रमणामध्ये शेत सुद्धा जाळून टाकायचीच पद्धत होती. खायला काही ठेवायचं नाही. प्रजेचा हाल झाले पाहिजेत, जिझ्या कर द्यायला लावायचा. इतके भयानक प्रकार या ठिकाणी होते. हे सगळेच्या सगळे नष्ट करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं राज्य केलं. आणि म्हणून प्रजेच्या सगळ्या कल्याणाची योजना, एवढंच नव्हे तर सगळे धर्म अस्तित्वात आहेत, वेगवेगळ्या वाटा आहेत असं आम्ही मानणारे आहोत. एकमेव आमचा असं नाही. म्हणून संपूर्ण जगातला मात्र एकमेव हिंदू धर्म असा आहे की जो म्हणतो की हो एकम सत विप्रा बहुधा वदंती, सत्य एक आहे,
विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. बाकीच्या मंडळींचं तसं नाहीये. आमचंच खरं असं मानणारे लोक आहेत. आणि म्हणून असं आमचंच खरं मानणाऱ्यांच्या मध्ये टक्कर आजही इस्रायलमध्ये चालू आहे. आणि हो, त्या इस्रायल मधल्या फिलिस्तानला पाठिंबा देणारी माणसं हिंदुस्थानात आहेत हो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हिंदू साम्राज्य दिन आम्हाला हा ठसठसून करायचा आहे. त्याचे परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांचे पुढे होत राहिले. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक ही कलाटणी देणारी घटना आहे. 711-12 ते 1674 हा इतिहास जाणीवपूर्वक डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला, कलाटणी मिळाली. आणि शिवछत्रपतींच्या नंतर आज तगायत अशा प्रकारचं परचक्र एकतर आलं नाही, आणि जर कुठं आलं असेल तर त्याला परतवून लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. याचे ठाई ठाई पुरावे सापडतील, पण त्याचे अगदी थोडक्यात परिणाम लक्षात घेतले पाहिजेत की ते जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर जसं कवी भूषणाने म्हणलं, सुन्नत होती सबकी, मी वेगळ्या परिभाषेत म्हणेन, आजचा आमचा हिंदुस्थान दिसला नसता. एवढंच नव्हे तर संविधान वगैरे काही लिहिता नसता आलं बरं. आणि म्हणून परदेशी काही लेखक म्हणतात की असलं संविधान हिंदूच लिहू शकतात. आमच्या पतंगे साहेबांना विचारा, असलं संविधान. आणि म्हणून हा देश स्वतंत्र झाल्यानंतर एकाच वेळेला 2 देश निर्माण झाले, पाकिस्तान, हिंदुस्थान. तो झाला इस्लामी राष्ट्र आणि आमचं झालं धर्मनिरपेक्ष, सर्व धर्म समभावी, काही म्हणा. त्याचेही पुन्हा त्यांचे तुकडे तुकडे झाले. बांगलादेश निर्माण झाला, आम्ही निर्माण केला, आम्ही सहकार्य केलं, तरी सुद्धा त्याचंही पुन्हा इस्लामी राष्ट्रच झालं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. असं का होतं? मी तर एका मंत्र्याला जाहीर आमच्या दूरदर्शनवरच्या मुलाखतीत विचारलं होतं, आणि जिथे मुसलमान जास्त होतात तिथे हे वेगळं देशापासून तुटून निघायचं प्रकरण का निर्माण होतं, याचं एकदा उत्तर द्या. मुलाखत गायब केली लोकांनी. भाग असा की ज्या ज्या ठिकाणी असं घडतं त्या त्या ठिकाणी होतं. म्हणून या ठिकाणचं लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, सर्व धर्म हे सगळं जर असेल ना तर ते हिंदू आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजच केवळ धर्मनिरपेक्ष असू शकतात. औरंगजेबाला कोणी म्हणत नाही. लोक म्हणतात मग औरंगजेबाच्या राज्यामध्ये भरपूर मुसलमान होते, भरपूर हिंदू होते, आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात किती मुसलमान होते. त्यांनी सिद्ध केलंय फार नव्हते, एखादा टक्का सुद्धा नव्हते. पण लोकांची मात्र इच्छा आहे जास्तीत जास्त असावे, असले पाहिजेत, म्हणून आकडा वाढत चाललाय टक्केवारीचा. कशासाठी? काय हेतू आहे? तुम्हाला काय एवढी हौस आहे? काय होतं त्याच्याकडे दुर्लक्ष का करता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मात्र इतके नव्हते. राज्याभिषेकानंतरचं सगळं रंगरूप होऊन खूप लोक निघून गेले. आणि म्हणून माझं चॅलेंज आहे, संभाजी महाराजांच्या सैन्यातले मुसलमान सांगा, राजाराम महाराजांच्या सैन्यातले मुसलमान सांगा. अरे मंत्रिमंडळात एखाद्या तरी मुसलमानाला घ्यायला पाहिजे. एकही मुसलमान नाही मंत्रिमंडळामध्ये, ही काय भानगड आहे? आजचे सगळे राजकीय पक्ष एखादा तरी औषधाला का होईना, तोंडी लावायला का होईना मुसलमान ठेवतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जर इतके मुसलमान होते, एखादा तरी मंत्रिमंडळात घ्यायचा होता, नाही घेतला. कारण स्पष्ट आहे, त्याचे परिणाम आपण स्पष्ट बघतो आहोत. ते मुळातून वाचतो आणि मग थांबतो. मराठ्यांच्या या साम्राज्याचा परिणाम काय झाला ते थोडक्यात ऐका. युद्ध कैद्यांच्या कत्तली थांबल्या. 1. शेतकऱ्यांच्या बायका मुलांची विक्री बंद झाली. 2. जिझिया कर रद्द झाला. 3. देवळांचा विध्वंस थांबला. 4. काशीमध्ये पूर्वी 1000 मंदिरं होती, ती 1707 पूर्वी सगळी पाडली गेली आणि पुढच्या 100 वर्षात 1000 मंदिरं बांधली गेली. 5. काही राजपूत राजे नाईलाजाने हतबल होऊन मुघल बादशाहांना मुली देत होते, तेही थांबलं. आणि मुख्य म्हणजे धर्मांतराला आळा बसला. बजाजी निंबाळकर, नेतूजी पालकर आमच्यात आले. आज आम्ही तीच परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे. लक्षावधी मंडळींना शुद्ध करून आमच्या धर्मात परत घेतलं पाहिजे, कारण हिंदू बहुसंख्याक हा देश राहायला पाहिजे. तर हे सगळेच्या सगळे चांगली चांगली तत्व आहेत, ते टिकतील, ती मूल्य टिकतील. आणि म्हणून विशेष मूल्यांच्या जतनासाठी हिंदू साम्राज्य दिन उत्सव आहे, हे विसरता कामा नये. हिंदू धर्मातील सगळे पंथोपपंथ, सगळे उपासना पंथ, आणि म्हणून राज्यघटनेत आलंय सगळ्या उपासनेला स्वातंत्र्य आहे. समजा मुसलमान जास्त झाले, सगळ्या उपासनेला स्वातंत्र्य मिळेल का? आणि म्हणून हिंदू साम्राज्य दिन उत्सवाचं हे रंगरूप आपण सगळ्यांच्या समोर घेऊन जावं.
त्या दृष्टीने आपली भूमिका सगळ्यांनी मांडावी. आणि म्हणून हे पालटलं सगळं चित्र. माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण तेही नाही, घर कराया सामग्री नाही, विचार सुचे ना काही, अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. इथपासून बदल होत 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 आमचा अलीकडच्या काळातला आमच्या समोर दिसणारा हिंदुस्थान आमच्या ताब्यात आलेला आहे. आम्हाला पुढच्या पिढ्यांना पुन्हा एकदा हे शिकवून हे हिंदू राज्य असल्याचं सांगितलं पाहिजे. हे नवीन निर्माण करायचं नाहीये, हे आहेच, हे आहेच, फक्त ते बळकट करायचंय, इतकाच आमचा मुद्दा आहे. काही लोकांना असं वाटतं की कुणीतरी जाहीर करून हे हिंदू राष्ट्र आता निर्माण झाले. निर्माण वगैरे नाही करायचं, ते आहेच, फक्त ते मजबूत करायचंय. कारण इथल्या सगळ्या हिंदूंना वाटलं पाहिजे की हे हिंदू राज्य आहे म्हणून. ते काही लोकांना वाटत नाही, असून सुद्धा वाटत नाही. जरा आजूबाजूला नजर फिरली तर त्यांच्या सगळं लक्षात येईल, धिंगाणा आणि गोंधळ. पण ते काही असो, आपण सामान्य माणसांपर्यंत वस्तीपर्यंत जाणार आहोत. म्हणून माझी नम्र विनंती आहे सगळ्या वक्त्यांना, लेखकांना, कवींना, संदेश घेऊन जाणाऱ्यांना, या इथल्या पर्वत सरिता, सूर्य चंद्र अंबर वारा, ऋतू वसंत प्रिय माझा इथला, प्रिय इथल्या पाऊस धारा, फुलबाग फुले शेजारी, गंध गंध माझा आहे, भारतीय जनसिंधूतील हिंदू हिंदू माझा आहे, हिंदू हिंदू माझा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिववंदना. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, देशद्रोही तितुके कुत्ते, मारो निघालावे परते, देवदास पावती फत्ते, यद्यपि संशयो नाही, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे जो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय.